बघा आता इथे पहिली जी संधी होती विसर्ग संधीमध्ये उपसंधी, सत्वसंधीचे एक्झाम्पल दिलेले तिथं. पहिलं बघा कह प्लस चित, काय येईल त्याचं उत्तर? कश्चित. 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 नमः प्लस कार, काय येईल त्याचं उत्तर? नमस्कारः. नमस्कारः. नमस्कार. नंतर निही प्लस संदेह, निस्संदेह. निस्संदेह. निही प्लस तेज, निस्तेज. निस्तेज. आणि नमः प्लस तुभ्यम, नमस्तुभ्यं. नमस्तुभ्यम. बरोबर. आले सर्वांचे हे एक्झाम्पल बरोबर. पुढचे एक्झाम्पल बघा. आता ती संधी करायची होती. पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये संधी विग्रह करायचा आहे. ते बघा पहिलं आहे इतः प्लस ततः, सॉरी इतस्तत दिलंय त्याचा विग्रह येईल इतः प्लस ततः. पुढचं निश्छल, निश्छलचा विग्रह काय येईल? निहि अधिक छल. निही अधिक छल. निश्छलचा विग्रह झाला निही प्लस छल. पुढे बघा दुःशासन, दुःशासनचा विग्रह काय येईल? दुह अधिक शासन. दुहू प्लस शासन. पुरस्कार, पुरः प्लस कार. पुरः प्लस कार. निश्चल, निहि प्लस चल. निही प्लस चल. विग्रह नाही, सॉरी निश्चल, निही प्लस चल. ठीक आहे. ही होती विसर्ग संधीमध्ये सत्व संधी. सूत्र काय या संधीचं? सूत्र काय? सत्व संधीचं सूत्र काय विसर्ग संधीमध्ये? विसर्जनीयस्य. विसर्जनीयस्य सह, म्हणजेच काय ते विसर्गाचा स करायचा. नंतर बघा ऋत्वसंधी, दुसरी होती ऋत्वसंधी. त्याचे उत्तर सांगा. मुनिही प्लस इति, काय येईल? मुनिरीती. मुनिरीती. र ला पहिली विलांटी लागेल ना, कारण की तिथे ऱ्हस्व ई आहे. तैहि प्लस आगतम, तैरागतम. तैरागतम. र येईल आणि पुढचा जो आ येतो त्या र मध्ये मिक्स होईल. तैरागतम. नंतर पुन प्लस अत्र,
पुनः प्लस अत्र. पुनरत्र. पुनरत्र. धेनुः प्लस गच्छति. धेनुर्गच्छति. धेनुर्गच्छति. पितः प्लस वन्दे. पितरवन्दे. ववरती रफार आहे. पितर वंदे व वरती रफार. नंतर इथे पुढे संधी विग्रह करायचा होता. एतैर्भक्षितम्. एतैः प्लस भक्षितम्. एतैः प्लस भक्षितम्. मातर्वंदे. काय येईल विग्रह? मातः प्लस वंदे. मातः प्लस वंदे. भानुरसो. तर याच्यामध्ये डाऊट होता सर. हा. मातः अधिक वंदे मध्ये सर विसर्गाच्या पहिले अ येत आहे ना, आणि नियमानुसार आ सोडून कोणताही स्वर पाहिजे. तो जो घेतलेला आहे ना आपण ससजुषो रू, तुझा अ आचा नियम घेतलाय ना, तो मोस्ट ऑफ एक्झाम्पल्समध्ये तसं होतं म्हणून तसा नियम तयार केलेला आहे. ठीक आहे. ॲक्च्युअली त्याचं जे सूत्र आहे ते ससजुषो रू हे सूत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण सचा र करतो. त्याच्यामुळे इथे काही काही ठिकाणी अ जरी राहिला पहिल्या याच्यामध्ये तर आपण त्याचं रच करणार आहे. हे काही काही एक्झाम्पल्स आहेत तसे. मातर्वंदेमध्ये पण, भानुरसो. काही काही सापडतील की ज्याच्यामध्ये र होईल त्याचा विसर्गाचा आणि त्याच्या आधी अ असला तरी पण. ठीक आहे. पुढे बघा भानुरसौ. भानु प्लस सौ. भानु प्लस असौ. दुर्लभ. दुर्लभ. दुह प्लस लभ. दुह प्लस लभ. पुढे दुर्योधन. दुर्योधन. दुह प्लस योधन. दुह प्लस योधन. नंतर बघा उत्वसंधी. पुढे ही जी होती ऋत्वसंधी त्याचं सूत्र काय आहे? ससजुषो. ससजुषोरु. शिवः प्लस वंद्य. पुढची उत्वसंधी शिवः प्लस वंद्य. शिवो वंदेय. शिवो वंद्य. रामः प्लस हसति. रामो हसति. रामो हसति.
नमः प्लस नमः. नमो नमः. नमो नमः. यतः प्लस अहम. यतोहम. यतोऽहम्. हा, आता इथे कसं येईल यतोहम लिहिताना? अवग्रह. अवग्रह येणार. वीरः प्लस अयम. वीरोऽयम्. वीरोयम. अवग्रह. ठीक आहे. पुढे रामो जयती. रामः प्लस जयति. रामः प्लस जयती. मनोहर. मनोहर. मनः. मनः प्लस हर. मनः प्लस हर. मनः प्लस हर. यशोदा. यश अधिक यदा. यदा नाही येणार. यशः दा. प्लस दा. फक्त दा येईल. पतितोपी. पतितः अधिकपि. पतितः प्लस अपि. परिवृत्तोपि. परिवृत्त अपि. परिवृत्तः प्लस अपि. ठीक आहे. सॉल्व केले ते सगळ्यांनी एक्झाम्पल्स हे. याचं सूत्र काय होतं या संधीचं? दोन सूत्र होते या अशिष्ट. संधीमध्ये. कोणते कोणते सूत्र होते दोन? अशिष्ट. एक होतं हशीच आणि दुसरं सूत्र काय होतं? अतो रोरप प्लुताद प्लुते. उत्पसंधीचे दोन सूत्र आहेत. एक आहे अतो रोरप प्लुताद प्लुते आणि एक आहे हशीच. ठीक आहे. संधी प्रकरण कळालं सगळ्यांना पूर्ण? संधीमध्ये आता काही डाऊट राहिला आहे कोणत्या संधीमध्ये? तुम्हाला आता इथे संधीचे नावं दिलेली होती वरती विग्रह करताना. आता मी आज तुम्हाला एक्झाम्पल्स देतो ज्याच्यामध्ये संधीचं नाव पण नाही राहणार आणि कोणत्या प्रकारची संधी ते पण नाही राहणार. तसं एक्झामला येणार आहे. म्हणून तुम्हाला नाव नसेल दिलेलं तरी सुद्धा संधी ओळखता आली पाहिजे, फोड करता आली पाहिजे. ठीक आहे. तर याच्या पुढचं जे प्रकरण होतं समास प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहे. आता समास प्रकरणामध्ये समास म्हणजे काय तर समसनम समास हा त्याचा समासची व्याख्या. समसनम समास. मग कशाला समास म्हणणार तर ज्यावेळेस आपण अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरतो. अनेक शब्दांऐवजी जेव्हा एक शब्द वापरला जातो तर त्या प्रक्रियेला म्हटलं जातं समास प्रक्रिया. खूप सारे शब्द आहेत, 2-3 शब्द आहेत, ते 2-3 शब्दांना एकत्र करून एकच शब्द तयार होत असतो, त्याला म्हटलं जातं समास प्रक्रिया. तर याच्यामध्ये संयुक्त पदाला सामासिक पद म्हटलं जातं. जे पण संयुक्त पद आहे त्याला सामासिक पद म्हणतात किंवा समस्त पद म्हणतात.
आणि ज्यावेळेस ते समस्त पदातील रूप वेगवेगळी लिहिली जातात त्यांना म्हटलं तर विग्रहपद. विग्रहपद, समास विग्रह किंवा विग्रहपद. ज्यावेळेस समस्त पदातील जे पद आहेत ते वेगवेगळी करून लिहितात त्याला म्हटलं तर विग्रहपद. आता याच्यामध्ये खाली ना काही वाक्य दिलेले आहेत. ह्या वाक्यांमध्ये जे शब्द ठळक केलेले आहेत त्या ठळक शब्दांवर आधारित प्रश्न आहेत खाली, तर त्याची उत्तरं सांगा. बघा, पहिलं वाक्य, हनुमान रामभक्त आसीत. रामभक्त शब्द ठळक केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन त्यांनी विचारलाय, हनुमान कह आसीत. काय येईल त्याचं उत्तर? रामाचे भक्त. हनुमान कह आसीत विचारले. कह, पहिला प्रश्न. रामाचा भक्त. रामभक्त, रामभक्त. त्याचं उत्तर येईल रामभक्त. रामभक्त, हनुमान क आसीत रामभक्त. आणि दुसरा क्वेश्चन बघा पुढे, हनुमान कस्य भक्त आसीत. आता याचं उत्तर काय येईल? रामस्य भक्त. जसा क्वेश्चन विचारला ना तसं आन्सर घ्यायचं. जर कह विचारलं तर फक्त तेवढं कहच विचार आन्सर. कस्य भक्त विचारलं त्यावेळेस रामस्य भक्त असं त्याचं आन्सर. नंतर बघा, राष्ट्रध्वज चक्रांकित वर्तते. हे त्या ठिकाणी वाक्य, राष्ट्रध्वज चक्रांकित वर्तते. तर ह्या वाक्यामध्ये बघा खाली पहिला क्वेश्चन, राष्ट्रध्वज कथम वर्तते. कथम म्हणजे राष्ट्रध्वज कसा आहे असं त्या ठिकाणी विचारले. कथम वर्तते, राष्ट्रध्वज कथम वर्तते. चक्रांकितम. चक्रांकित. राष्ट्रध्वज कसा आहे? चक्रांकित आहे असं त्याचा अर्थ. नंतर दुसरं, राष्ट्रध्वज केन अंकित वर्तते. राष्ट्रध्वज कशाने अंकित आहे? काय येईल त्याचं? चक्रेन. चक्रेन अंकित. चक्रेन अंकित. तर अश्वपतितः बालः रोदती. घोड्यावरून पडलेला बाल म्हणजे लहान मुलगा रडतो असं त्याचा अर्थ झाला. त्याचा प्रश्न दिलेला आहे पहिला, कीदृशः बालः रोदती. कीदृशः, कीदृशचा अश्वपतितः. कीदृशचा उत्तर येईल अश्वपतितः. दुसरं बघा, कस्मात् पतितः बालः रोदती. कशावरून पडलेला बालक रडतो. अश्वात् पतितः बालकः रोदती. नंतर बघा, प्रभाकरः गायन विशारदः वर्तते. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला, प्रभाकरः कीदृशः अस्ति. कीदृशः, प्रभाकर गायन विशारद आहे असं त्याचा अर्थ झाला वाक्याचा. नंतर त्याच्यावर प्रश्न विचारला आहे, प्रभाकरः कीदृशः. प्रभाकर कोण आहे किंवा कसा आहे असं विचारलेलं आहे. काय येईल त्याचं उत्तर? गायन विशारद. प्रभाकरः गायन विशारदः वर्तते. दुसरं बघा, प्रभाकरः कस्मिन् विशारदः वर्तते. प्रभाकर कशामध्ये विशारद आहे किंवा गायने. विशारद. गायने विशारद. आता हे जे वरती जे शब्द दिलेले होते किंवा वाक्य देऊन त्याच्यावर प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये जे ठळक शब्द दिलेत ना त्या प्रत्येक ठळक शब्दामध्ये 2-2 शब्द एकत्र आलेले आहेत. गायन विशारदमध्ये गायन शब्द, विशारद शब्द, अश्वपती अश्व आणि पतित शब्द असे एकत्र आलेले आहेत. आता त्याच्यानुसार ते जे एकत्र आलेले शब्द आहेत त्यांनाच आपण म्हणतो समास. आता हे जे आहेत गायन विशारद, अश्वपतित, रामभक्त, चक्रांकित हे सगळे समस्त पद आहेत. आता यांचा विग्रह करायचा आहे. तुम्ही दुसऱ्या प्रश्नामध्ये जे जे उत्तर दिले ते त्याचा विग्रह तयार होत होता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे त्याची विग्रह होता. बघा, रामभक्त याचा विग्रह झाला रामस्य भक्त. चक्रांकित याचा काय विग्रह झाला मग? चक्रेन अंकित. चक्रेन अंकित. चक्रेन अंकित. अश्वपतित याचा विग्रह काय झाला? अश्वात्पतित.
अश्वात पतितः. नंतर बघा गायन विशारद याचा विग्रह काय झाला? गायनी विशारद. गाय गायने विशारद. शारद. गाय शारद. ठीक आहे. तर हे आपण या ठिकाणी समस्त पद आणि त्याचे विग्रह होते ते. पुढे खाली बघा इथे या ठिकाणी हा जो कॉलम आहे ना याच्यामध्ये सामासिक विग्रह दिलेले आहेत आणि इथं समस्त पद दिलेले आहेत. याच्या जोड्या लावायच्या आहेत. आता नेत्राभ्याम हीनः याचं समस्त पद काय येईल? नेत्रहीनः. नेत्रहीनः. गणेशस्य उत्सवः याचं समस्त पद काय येईल? गणेशोत्सव. गणेशोत्सव. गणेशोत्सवः. ग्रंथानाम आलयः याचं समस्त पद काय येईल? ग्रंथालय. ग्रंथालयः. ग्रंथालयः. तर गुरवे दक्षिणा याचं समस्त पद काय येईल? गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा. भूमिं गतः याचं समस्त पद काय येईल? भूमिं गतः. भूमिगतः. भूमिगतः. ठीक आहे. आता हे जे झाले सामासिक शब्द. आता वरती जे बघितलं आपण समास विग्रह मधून समस्त पद तयार करताना तिथे काय काय बदल झाले? जे सामासिक विग्रह होता त्याच्यामध्ये बघा विभक्ती प्रत्यय लागलेले होते. नेत्राभ्याम हीनः. आता याच्यामध्ये भ्याम हा तृतीयाचा प्रत्यय लागलेला आहे. पण ज्यावेळेस त्याचं आपण समस्त पद तयार केलं नेत्रहीनः तर तो जो विभक्ती प्रत्यय होता तो आपण काढून टाकला. भ्याम काढून टाकलं त्या ठिकाणी आणि दोघांना एकत्र केलं नेत्रहीनः. तसंच गणेशस्य उत्सव त्या ठिकाणी स्य हा षष्टीचा प्रत्यय होता लागलेला तो काढून टाकला विग्रहाचं समस्त पद तयार करताना. गणेशस्य उत्सव मधला स्य काढून टाकला आणि त्या दोघांना एकत्र केलं गणेशोत्सवः असं समस्त पद तयार केलं. तर ज्यावेळेस आपण विग्रह समस्त पद तयार करतो ना त्यावेळेस जे विभक्ती प्रत्यय ते आपण काढून टाकतो. आता त्याच्या खाली आणखी एक चार्ट दिलेला आहे. आता याच्यामध्ये ना विग्रह पद दिलेली आहेत आणि पूर्वपद दिलेले. जेव्हा जेव्हा आपण समासिक शब्द तयार करतो त्यावेळेस पूर्वपदामधला जो पण विभक्ती प्रत्यय तो काढून टाकतो आणि मग समासिक पद तयार करतो. आता इथे पूर्वपद दिलंय आणि त्याच्यावरून पुढे सामासिक शब्द तयार करायचा आहे. विग्रह बघा पहिलं विग्रह पद आहे गुणैही संपन्न. त्याचं पूर्वपद दिलेलं आहे गुणैही. त्याच्यावरून सामासिक शब्द तयार केला गुणसंपन्न. तृतीयाचा जो प्रत्यय होता ऐही गुणैही मधला बहुवचनचा तो काढला आणि गुणसंपन्न शब्द तयार केला. तर बघा दृढ निश्चय. दृढ निश्चय. तर याच्यामध्ये दृढ हे पूर्वपद आहे. याच्यापासून सामासिक शब्द तयार करायचा आहे. काय येईल सामासिक शब्द? दृढ निश्चय. दृढ निश्चय. दृढ निश्चय. नंतर बघा पुढचं क्रीडायाम मग्नः. याच्यामध्ये क्रीडायाम शब्द आहे. क्रीडामग्नः. हा क्रीडामग्न त्याचं समस्त पद येईल क्रीडामग्नः. क्रीडामग्नः. क्रीडायाम मधलं जे याम आहे ते आपण काढून टाकलं. विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी काढून टाकलं. नंतर सर्पात भयम. सर्पात पूर्वपद आहे. सर्पभयम्. सर्पभयम. बरोबर. सर्पभयम. नंतर वसंतस्य आगमः. वसंत आगमन. हा वसंतागमः. वसंतागमः. तर हे काय होते या ठिकाणी हे आपण बघितलं की विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी काढून टाकतो आपण समासाचं विग्रहापासून समस्त पद तयार करताना आणि आवश्यक तिथे संधी सुद्धा केली जाते. जसं तिथे बघा गणेशस्य उत्सव त्याच्यामध्ये जेव्हा स्य काढला तर पुढे उ होता आणि इकडे गणेशमध्ये अ होता. दोघांचे त्या ठिकाणी संधी होत होती म्हणून जे समस्त पद तयार झालं ते आलं गणेशोत्सव. कारण स्य काढून टाकल्यावर गणेश आणि उत्सव हे दोन पद होते आणि दोन्ही एकत्र झाल्यावर त्या ठिकाणी
गणेशोत्सव हे रूप त्या ठिकाणी तयार केलं. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं आपण संधी पण करत असतो समासिक पद तयार करताना. आता हे जे बघितलं याच्यावरून काही गोष्टी लक्षात घ्या. समासिक पद तयार करताना आवश्यक तिथं संधी केली जाते. पदांचा संयोग करणं म्हणजे म्हणतो आपण त्याला समास, आणि सामासिक पदांचं पृथक्करण म्हणजे सामासिक पदांतील शब्द जे ते वेगवेगळे करणं याला म्हणतो आपण समास विग्रह. त्याच्यात काय लक्षात ठेवणार, एक म्हणजे 2 किंवा अधिक पदांचा जो समास आहे तो अर्थानुसार होत असतो. समास होताना तो अर्थानुसार होतो. जसं सर्पात भयम याच्या ठिकाणी इथे अर्थ काय होता, सापापासून भीती, तर त्या ठिकाणी सापापासून भीती पंचमी घेतली आपण, कारण की पासून भीती भय हा शब्द आला म्हणून पंचमी, सापापासून भीती. किंवा गुणसंपन्न याचा अर्थ काय झाला, गुणांनी संपन्न म्हणून त्याचा विग्रह आला गुणैही संपन्न. किंवा क्रीडामग्न याचा अर्थ झाला क्रीडेमध्ये मग्न म्हणून तिथे सप्तमी आली, क्रीडायाम मग्न. तर अशा प्रकारे 2 किंवा अधिक पदांचा जो समास आहे तो अर्थानुसार होत असतो. हा एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्ही समास विग्रह करणार त्यावेळेस हा नियम नेहमी कामात पडेल, की शब्द दिलेला आहे त्याचा विग्रह करताना त्याचा अर्थ जर का लक्षात आला तर त्याचा विग्रह आपल्याला सोपा जातो समासिक शब्दाचा. नंतर बघा, समासातील पहिल्या पदाला पूर्वपद आणि इतर पदांना म्हटलं तर उत्तरपद. जे आता इथे बघितलं, हे इथे उत्तरपद आणि पूर्वपद बघितलं आपण. दृढ निश्चय मधलं दृढ हे पूर्वपद होतं, निश्चय हे उत्तरपद आहे. क्रीडायाम मग्न याच्यामध्ये क्रीडायाम हे पूर्वपद आहे, मग्न हे उत्तरपद आहे. किंवा आता इथे 2-2च पद आलेले, काही काही समासांमध्ये 2 पेक्षा जास्त पद येतात, तर त्यावेळेस पहिलं जे असतं ते पूर्वपद आणि बाकीचे जे असतात ते उत्तरपद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर बघा, समास हा सर्व नामादी पदांमध्ये होतो, क्रियापदांमध्ये समास होत नाही. हा एक नियम लक्षात घ्या. नामादी पदांमध्ये समास होतो, क्रियापदांमध्ये होत नाही. भवती, गच्छती हे क्रियापद आहेत, यांच्यामध्ये समास होत नाही. फक्त जे नाम असतात, जसं गणेश, उत्सव हे नाव आहेत, त्यांच्यामध्येच फक्त समास होतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं समास. इथपर्यंत समास कळाला. 2 गोष्टी असतात समासमध्ये, 2 टर्म्स लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे समस्त पद, आणि जेव्हा समस्त पदांचा विग्रह करतो त्याला आपण काय म्हणतो, वेगवेगळे करतो समस्त पदातील 2 शब्द, त्याला काय म्हणणार, समास विग्रह. समास विग्रह किंवा विग्रह पद. क्वेश्चनमध्ये तुम्हाला विग्रह पद असं सुद्धा टर्म त्या ठिकाणी वापरू शकतात, की विग्रह पदम लिखतु. तर त्यावेळेस विग्रह पदचा अर्थ काय झाला, तुम्हाला समास विग्रह करायचा आहे त्या ठिकाणी. नंतर बघा, समासाचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. एक अव्ययी भाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुर्वी. अव्ययी भाव जो असतो तो पूर्वपद प्रधान असतो, याच्यामध्ये पूर्वपदाला महत्त्व असतं. तत्पुरुष जो असतो तो उत्तरपद प्रधान असतो, दुसरं जे पद आहे समासातलं त्याला त्यामध्ये महत्त्व असतं. द्वंद्व समासात दोन्ही पदांना महत्त्व असतं. आणि बहुर्वी हा ते दोन्ही पदं सोडून कोणत्या तरी तिसऱ्याच पदाबद्दल तो सांगतो त्या समासामध्ये, म्हणून तो त्याला म्हटलं तर अन्यपद प्रधान. आता याच्यापैकी प्रत्येकाचे 4ही समासांचे वेगवेगळे प्रकार पडतात, त्याच्यामुळे आपल्याला हे 4च समासाचे मुख्य प्रकार आहेत, आणि बाकी जे आहेत ते त्या समासाचे उपप्रकार आहेत. बघा, पहिलं आहे अव्ययी भाव. अव्ययी भावाचा प्रकार पडत नाही, त्याच्यामुळे अव्ययी भाव हा एक प्रकार झाला. दुसरं उत्तरपद प्रधानमध्ये तत्पुरुष समास. आता तत्पुरुषचे हे प्रकार येतात, एक कर्मधारे आणि दुसरा द्विगु. नंतर तत्पुरुषमध्ये विभक्ती तत्पुरुषचे आणखीन प्रकार येतात. विभक्ती तत्पुरुषचे एकूण 6 प्रकार पडतात. नंतर नय तत्पुरुष येतो, उपपद तत्पुरुष येतो. प्रादी आणि अलुक हे पण प्रकार असतात, पण प्रादी आणि अलुक आपल्याला सिलेबसमध्ये नाही, म्हणून तो आपण त्याचा अभ्यास नाही करणार. विभक्ती तत्पुरुष, नय तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु हे समास आपल्याला अभ्यासायचे. पुढे उभयपद प्रधानमध्ये द्वंद्व समास येतो. द्वंद्वचे 2 प्रकार पडतात, इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, दोन्ही सिलेबसला आहे. आणि पुढे येतो बहुर्विही समास. आता बहुर्विही समासामध्ये फक्त हे जे आहेत हे प्रकार
हे प्रकार आपल्याला अभ्यासायचे नाही आहेत. ह्या प्रकाराचा समास येतो, पण आपल्याला फक्त बहुर्विही एवढ्याच नावाने तो समास अभ्यास करायचा आहे. त्याच्यामधले प्रकारानुसार अभ्यास करायचे आपल्याला. त्या ठिकाणी सिलेबसमध्ये प्रकारानुसार नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त बहुर्विही समास काय तेवढंच आपण बघणार. पण ज्यावेळेस बाकीचे जे समास आहे हे नावासहित त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे आपल्याला समास विग्रह करताना नावासहित त्यांचा विग्रह बघायचा आहे. ठीक आहे. पहिला समास आहे अव्ययी भाव समास. आता याच्यामध्ये ह्या समासाला म्हटलं जातं पूर्वपद प्रधान समास. म्हणजेच अव्ययी भाव समासामध्ये पूर्वपदाला महत्त्व असतं. पहिलं जे पद आहे त्याला महत्त्व असतं. आता याला अव्ययी भाव कशाला म्हणतात? कारण की पहिलं पद जे असतं ते अव्यय असतं आणि त्याच्यामुळे त्यालाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. या समासामध्ये समस्त पद जे आहे त्याच्यातलं पहिलं पद हे अव्यय असतं आणि त्याला प्राधान्य असतं, म्हणून संपूर्ण जो समास असतो तो अव्यय तयार झालेला असतो. अव्ययचा अर्थ बघितला आता आपण. अव्यय प्रकरणामध्ये अव्यय कशाला म्हटलं जातं? अव्यय म्हणजे काय? कोणत्या शब्दांना अव्यय म्हणतात? त्याची व्याख्या सांगितली ती अव्यय प्रकरणामध्ये. काय होती व्याख्या अव्ययची? सदृशम त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु यद्न वेत्ति तदव्ययम्. म्हणजे काय? अव्ययचा अर्थ सांगा. अव्यय म्हणजे काय? कशाला अव्यय कशाला म्हणतात? जो 3 लिंग, सर्व वचन आणि विभक्तीमध्ये बदलत नाही. जो कधीच बदलत नाही, जो शब्द कधीच बदलत नाही त्याला म्हणतात अव्यय. सिंपल व्याख्या लक्षात राहू द्यायची. जो कुठेच बदलत नाही, कुठे आणि कधीच बदलत नाही तो शब्द अव्यय. आता ह्या समासामध्ये जो शब्द असतो सामासिक शब्द अव्ययी भाव समासातला तो अव्यय असतो, तो कुठेच बदलत नसतो. तर याचा उपयोग जो येतो कोणत्याही वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो, म्हणून याला म्हणतात अव्ययी भाव समास. तर हा जो समास आहे हा नेहमी नपुंसकलिंगी राहील, एकवचनी राहील. नपुंसकलिंगी आणि एकवचनी. आणि विग्रह जो आहे तो समासाबाहेरील पदाने केला जातो याचा. जसं आता इथे बघा प्रतिदिनम. प्रतिदिनम. आता याच्यामध्ये प्रतिदिनम हा शब्द नपुंसकलिंगी आलेला आहे. प्रतिदिनम हा शब्द अव्यय, कोणत्याही ठिकाणी गेला प्रतिदिनम शब्द बदलणार नाही. आता याचा विग्रह कसा होईल? काही आता याच्यामध्ये काही शब्द असे आहेत ना की ते पर्टिक्युलरली लक्षात राहू द्यायचे, त्याच्यानुसार त्याचा विग्रह करायचा. तर प्रतिदिनम मध्ये ज्या वेळेस सामासिक शब्दामध्ये प्रति येणार, पूर्वपद हे प्रति राहील, त्यावेळेस नंतरचं जे पद आहे त्याला दोनदा लिहायचं. प्रतिदिनम मध्ये जसं प्रति शब्द आलाय त्याच्यानंतरचा शब्द आला दिनम, तर ह्या दिनम शब्दाला आपण दोनदा लिहिणार आणि त्याची सप्तमी करून लिहिणार. दिने दिने. प्रतिदिनमचं केलं आपण दिने दिने, दोनदा शब्द लिहिलं दिने दिने. नंतर बघा प्रतिमासम, त्याच्यामध्ये पण पूर्वपद प्रति आलेलं आहे. तर ज्यावेळेस पूर्वपद प्रति येणार ना त्यावेळेस काय करायचं, दुसऱ्या पदामध्ये जो शब्द आहे तो दोनदा लिहायचा आणि दोनदा लिहिताना पण त्याची सप्तमी करून लिहायचा. प्रतिमासमचं आलं मासे मासे. किंवा मग आणखी एक याचा विग्रह कसा होईल, एक दिने दिने असा विग्रह केला, दुसरा विग्रह होईल दिनम दिनम प्रति. दोन्ही विग्रह असतात त्याचे, दिनम दिनम प्रति. एक असा पण विग्रह होईल, एक असा पण विग्रह होईल, पण हा जो विग्रह हा जास्तीत जास्त प्रचलित आहे, त्यामुळे दिने दिने हाचा विग्रह होतो. प्रतिदिनम कळालं. प्रति म्हणजे प्रति ज्यावेळेस येईल पहिल्या पदामध्ये त्यावेळेस दोनदा त्या नंतरचं जे पद आहे ते दोनदा लिहायचं. मग प्रतिगृहम याचा विग्रह कसा होईल?
प्रतिगृहम, गृहे 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 गृहे, गृहे गृहे, प्रतिगृहमचा विग्रह येईल गृहे गृहे. तसं बघा आता पुढे. आता हे प्रतिबद्दल झालं. नंतर यथा, ज्यावेळेस यथा शब्द येईल ना, ते यथा आल्यावरती विग्रहामध्ये दुसरं पद घ्यायचं अनतिक्रम्य. यथा जर का आलं समस्त पदात तर विग्रहामध्ये घ्यायचं अनतिक्रम्य. तर अनतिक्रम्याचा अर्थ होतो न उल्लंघता किंवा अनुसार. अनतिक्रम्याचा अर्थ होतो अनुसरून, त्या गोष्टीला अनुसरून किंवा त्या गोष्टीचे उल्लंघन न करता. यथाविधीचा अर्थ झाला, विग्रह झाला विधीम अनतिक्रम्य, विधीच्या अनुसार किंवा विधीला न सोडता. तर त्या ठिकाणी यथाविधीचं झालं विधीम अनतिक्रम्य. ज्यावेळेस यथा येईल त्यावेळेस उत्तरपदामध्ये अनतिक्रम्य घ्यायचं. पूर्वपदाचा जो शब्द आहे तो द्वितीयामध्ये घ्यायचा, विधीम अनतिक्रम्य. तसंच यथाशक्ती, यथाशक्ती आलं काय होईल त्याचं? शक्तिम अनतिक्रम्य. शक्तिम अनतिक्रम्य. यथाशक्तीचा विग्रह होईल शक्तिम अनतिक्रम्य. नंतर बघा उपकृष्णम. आता इथे यथा आलं तर अनतिक्रम्य घ्यायचं. तसंच उप आलं तर त्या ठिकाणी समीपम हा वर्ड घ्यायचा. उप आलं तर समीपम घ्यायचं. उपकृष्णम, उपकृष्णमचा अर्थ झालं कृष्णाच्या जवळ, म्हणून त्या ठिकाणी कृष्णस्य समीपम. उपकृष्णम कृष्णस्य समीपम. उप आल्यावरती त्या ठिकाणी समीप घ्यायचं. तसंच अधि, ज्यावेळेस अधि येईल त्यावेळेस उत्तरपदामध्ये इति घ्यायचं. इति, अधि आलं तर उत्तरपदात इति घ्यायचं. अधिहरी, हरौ इति. तसं अधिगोपम, गोपे इति. ज्यावेळेस उत्तरपदामध्ये इति घ्यायचं आणि पूर्वपदाची सप्तमी करायची अधि आल्यावरती. तर सुमद्रम, या ठिकाणी सु शब्द ज्यावेळेस येतो तो सु शब्द समृद्धी अर्थ दर्शवतो. तर सुमद्रमचा अर्थ झाला मद्र देशाची समृद्धी, म्हणून त्या ठिकाणी आलं मद्रानाम समृद्धी. मद्र देशाची समृद्धी, षष्टी घेतली. मद्रानाम, मद्र शब्दाची षष्टी घेतली. मद्रानाम समृद्धी. दुर्यवनम, दुर्यवनम म्हणजेच यवनांची वृद्धी, म्हणजे यवनांचा नाश होणे. त्या ठिकाणी दु शब्द आल्यामुळे वृद्धी झालं. आता याच्यामध्ये बघा हे जे शब्द आहेत ना, दुर्यवनम, सुमद्रम, हे ॲज इट इज येतील, याच्यामध्ये बदल होणार नाही. बदल कुठे करतात? एक ह्या ठिकाणी प्रतिमासम, यथाविधी. आता विधीच्या जागी दुसरा कोणता तरी शब्द टाकतील यथाच्या समोर. मग लक्षात ठेवायचं की यथा ज्यावेळेस येणार त्यावेळेस अनतिक्रम्य येतं. उपकृष्णममध्ये पण उप तसंच राहू देतील, कृष्णमच्या जागी दुसरा कोणता तरी शब्द टाकतील. तर लक्षात राहू द्यायचं उप आलं म्हणजे त्या ठिकाणी उत्तरपदात समीपम घ्यायचंय. प्रति आलं तर त्या ठिकाणी उत्तरपदामध्ये दोनदा तो शब्द लिहायचा. प्रतिमधला जो उत्तरपदातला शब्द आहे तो दोनदा लिहायचा प्रति आलं म्हणजे. तर हे त्या ठिकाणी लक्षात राहू द्या. काही काही शब्द यथा, प्रति, उप आणि अधि. अधि आलं तर इति घ्यायचं उत्तरपदात. तसंच आणखी एक अनु. अनुचे दोन अर्थ होतात, एक योग्य आणि एक पश्चात. तर अनुचा अर्थ एक योग्य अर्थाने ज्यावेळेस येतो त्यावेळेस रूपस्य योग्यम, अनुरूपम रूपस्य योग्यम, रूपासाठी योग्य. आणि अनुपदम, अनुचा दुसरा अर्थ होतो नंतर, पदस्य पश्चात. अनुपदमचा अर्थ झाला पदस्य पश्चात, म्हणजे एखाद्या गोष्टीनंतर ह्या अर्थाने अनु शब्द घेणार त्यावेळेस पश्चात हा अर्थ घ्यायचा. आणि एखाद्या ठिकाणी योग्य या अर्थाने अनुशब्द घेणार तर त्यावेळेस योग्यम हे उत्तरपदात घ्यायचं. आता याच्यानंतर आणखी कुठे कुठे अव्ययीभाव येतो तर एक बघा, अभाव. अभाव दर्शवण्यासाठी निर हे अव्यय येतं, निर. तर ह्या ठिकाणी निर्मक्षिकम, मक्षिकानाम अभावः. तर त्या ठिकाणी अभाव दर्शवण्यासाठी निरव्यय आलं, निर्मक्षिकम. तसंच निर्दोष. अनुचं डबल सांगा. हा अनु वाला डबल सांगा. अनु, अनु कुठे येईल? एक पश्चात ह्या अर्थाने येईल. पश्चात म्हणजे नंतर. अनुपदम, पदस्य पश्चात, पदाच्या नंतर.
आणि दुसरं अणू येईल योग्य ह्या अर्थाने. त्याच्या एखाद्या गोष्टीसाठी योग्यता दर्शवण्यासाठी अणू येतं, किंवा मग अणूचा दुसरा अर्थ होतो पश्चात, एखाद्या गोष्टीच्या नंतर दर्शवण्यासाठी. आता इथे एखादं वाक्य बघा, अनुव्रतम जर का घेतलं, अनुव्रतम, ते योग्य घ्यायचं का पश्चात घ्यायचं हे त्याच्या अर्थावरून आपण ठरवायचं. अनुव्रतम याचा अर्थ काय होईल? अनुसे योग्य. अणु आलं तर योग्य उत्तर पदामध्ये घ्यायचंय. अनुव्रतम बघ, आता इथे कसं अनुरूपम आलंय, अनुरूपमचा विग्रह कसा केला? रूपस्य योग्यम. पूर्व अनुरूपम मध्ये समस्त पदामध्ये अणु होतं, म्हणून त्याचा विग्रह करताना आपण पुढे योग्यम वापरलं. तसं अनुव्रतम याच्यामध्ये समस्त पदामध्ये अणु आलेले, विग्रह करताना उत्तर पदामध्ये आपण काय घेणार? वृत्तस्य योग्यम. वृत्तस्य योग्यम. व्रतस्य योग्यम. व्रतस्य योग्यम. ठीक आहे, त्याच्यानुसार ते अणु येतं, पश्चात किंवा योग्य ह्या अर्थाने. पुढे बघा, आता निर हे अव्यय त्या ठिकाणी अभाव दर्शवताना येत असतं. आता निर्मक्षिकम याच्यामध्ये मक्षिकानाम अभाव असा त्या ठिकाणी विग्रह झाला. तसं निर्दोषम येईल दोषानाम अभाव. दोषानाम अभाव. निर आलं तर त्या ठिकाणी अभाव घ्यायचा उत्तर पदामध्ये. नंतर बघा अत्यय. आता अत्यय आला तर त्या ठिकाणी अति येतं. अत्ययचा अर्थ होतो नाश होणे. अत्यय म्हणजे नाश. तर नाश या अर्थाने अति हे अव्यय समस्त पदात येतं. तर अतिहिमम त्याचा विग्रह झाला हिमस्य अत्यय. अतिहिममचा अर्थ झाला थंडीचा नाश, तर त्याचा विग्रह आला हिमस्य अत्यय. अत्यय या अर्थाने अति शब्द येतो. तर अणुवरती बघितलं आपण, अणुविष्णू, विष्णोः पश्चात, आणि अनुरूपम रूपस्य योग्यम. नंतर आणि पश्चात या अर्थाने अणु हे अव्यय येतं. तर आणखी बघा स. आता हे सह हा जो शब्द, हा काय झालं? अणु आला म्हणजे पश्चात घ्यायचं आहे का समासा विग्रहामध्ये? पश्चात घ्यायचं किंवा योग्य घ्यायचं, दोन्ही पैकी घेता येतं. त्याचा अर्थ लावायचा विग्रह करताना. पश्चात हा अर्थ त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट बसत असेल तर पश्चात लिहायचं. जसं अणुविष्णू याचा अर्थ काय झाला? विष्णूच्या नंतर. विष्णोः पश्चात. आता इथे विष्णू नंतर हा अर्थ योग्य बसतोय, म्हणून आपण विष्णोः पश्चात घेतलं. ठीक आहे. नंतर बघा सह अव्यय ज्यावेळेस येतं ना, तर त्यावेळेस सहला आदेश होतो स. म्हणजे सह मधलं फक्त आपण स एवढंच वापरतो समास पदामध्ये. त्यावेळेस सहला स आदेश होतो, आणि त्याच्यानुसार त्याचे आणखीन पुढे सादृश्य ह्या अर्थाने तो सह अव्यय काम करतं. जसं इथे बघा सहरी. सहरीचा अर्थ झाला हरे हे सादृश्यम, हरीसारखा. नंतर युगपतचा अर्थ झाला, युगपत म्हणजे एक सोबत, एकाच वेळेस या अर्थाने पण सह हे अव्यय त्या ठिकाणी येत असतं. तर सचक्रम, चक्रेन युगपत. चक्रेन युगपत म्हणजे चक्राच्या सोबत, चक्रासहित. तर युगपत हा अर्थ त्या ठिकाणी सह हे अव्यय दाखवण्यासाठी आलं, सचक्रम. तर सादृश्य म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी सह अव्यय येत असतं. ससखी, सदृश्य सख्या. आता इथे जे स आलेले आहेत हे सगळे समस्त पदामधले स हे सह ह्या अर्थाने आलेत, पण सहला नुसता स आदेश झाल्यामुळे तिथला ह चालला गेलेला आहे. सचक्रम, तर त्या ठिकाणी पण मित्रा सचक्रम आलं चक्रेन युगपत. ससखीचं आलं सदृश सख्या. नंतर संपत्तीवाचक सह हे अव्यय क्षत्रियांच्या गुणसंपदेला शोभेल अशा प्रकारे येतं. सक्षत्रम क्षत्राणाम संपत्ती. आता याच्यामध्ये हे जे दिलेले स वाले सगळे हे ॲज इट इज लक्षात राहू द्या. सक्षत्रम क्षत्राणाम संपत्ती, ससखी सदृश सख्या, सचक्रम चक्रेन युगपत, सहरी हरे हे सादृश्यम. हे जे समास आणि समास विग्रह येते ॲज इट इज लक्षात राहू द्या, याच्यामध्ये काही बदल करून विचारला जात नाही. सतृणम तृणमपि अपरित्यज्य, तृणालाही न सोडता, साकल्य सगळेच्या सगळे ह्या अर्थाने
सह अव्यय येतं त्यावेळेस काहीही न टाकता असे सांगायचे असताना स हे अव्यय येतं. सतृणम तृणमपि अपरित्यज्य. तर हे ज्यावेळेस येतात त्यावेळेस सह हे अव्यय त्या ठिकाणी आपण वापरतो अव्ययभाव समासात. नंतर आणखी एक लक्षात राहू द्या, पुढे आणखी एक समास येणार आहे द्विगु समास. तर त्यामध्ये त्या समासामध्ये जसा विग्रह घडतो तसाच विग्रह इथे पण घडतो, पण ह्या ठिकाणी काही कंडिशन आहे की त्याच्यामुळे तो अव्ययभाव समास झाला. जसं नदीवाचक शब्दांचा ज्यावेळेस संख्यावाचक शब्दासोबत समास होतो त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. हा जो समास आहे हा द्विगु समासासारखा याचा विग्रह राहील, पण नदीवाचक शब्द आल्यामुळे त्या ठिकाणी तो द्विगु न होता अव्ययीभाव होईल. जसं पंचगंगम याचा विग्रह होईल पंचानाम गंगानाम समाहार. समाहारचा अर्थ होतो समुदाय, 5 गंगांचा समुदाय किंवा 5 नद्यांचा समुदाय. तर या ठिकाणी नदीवाचक शब्द आल्यामुळे गंगा हा नदीवाचक शब्द आहे म्हणून त्या ठिकाणी तो विग्रह जरी द्विगु समास सारखा झाला तो समास हा अव्ययीभाव समास आहे. तसंच द्वियमुनम याच्यामध्ये पण बघा द्वयोः यमुनयोः समाहारः, विग्रह द्विगु समास सारखा आहे पण समास जो येतो नदीवाचक समास शब्द असल्यामुळे यमुना शब्द नदीवाचक आहे त्याच्यामुळे तो समास हा अव्ययीभाव समास आहे. तसंच आणखीन एक लक्षात घ्या, अधि. अधि हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण पुढे बघितलं अधि आल्यावरती विग्रह पदात काय घेतो आपण? इति. इति घेतो, इति. म्हणून त्या ठिकाणी अध्यात्मम अधि आत्मम आत्म्याच्या ठिकाणी, म्हणून आत्मशब्दाची त्या ठिकाणी सप्तमी घेतली आत्मनी इति. ठीक आहे. इथे जे पहिले जे शब्द बघितले त्या शब्दांचं लक्षात राहू द्या. यथा आलं तर विग्रहामध्ये काय घेणार? अव्ययीभाव समासात यथा अनुपक्रम्य अनित्यक्रम्य अनतिक्रम्य अनतिक्रम्य. प्रति आलं तर त्या ठिकाणी काय करणार? सामासिक शब्दात दोनदा लिहिणार. दुसरा शब्द येतो दोनदा लिहायचा प्रति आल्यावर. नंतर उप आलं तर काय घेणार? समीपम. उप आलं तर समीपम. समीपम. अधि आलं तर इति. अधि आलं तर इति घ्यायचं. अनु आलं तर समृद्धी पश्चात किंवा योग्य. पश्चात आणि योग्य. पश्चात किंवा योग्य घ्यायचं. योग्य. ठीक आहे. आणखीन नदीवाचक शब्द जर का असेल तर त्यावेळेस कोणता समास होईल? नदीवाचक आणि संख्यावाचक शब्दांचा अव्ययभाव. अव्ययीभाव. हा नियम लक्षात राहू द्या, कारण की कधी कधी तुम्हाला असं टाकू शकतात की तुम्हाला नदीवाचक शब्द आणि संख्यावाचक दोन्ही एक सोबत करून देतील आणि त्या ठिकाणी समास विग्रह करायला लावतील. तर तिथे विग्रह द्विगु सारखा होईल पण तो अव्ययीभाव समास राहील, द्विगु समास नाही. ठीक आहे. कळाला? अव्ययीभाव समास कळालं सगळ्यांना? हा, आणखी एक अव्यय राहिलं नीर. नीर जर का आलं तर त्या ठिकाणी काय येणार? नीर हा अव्यय काय दर्शवतो? अभाव. अभाव. म्हणजे विग्रह पदामध्ये आपण त्या ठिकाणी अभाव येणार. नीर आलं तर अभाव. आणखी एक बघा उदाहरण, निर्विघ्नम. निर्विघ्नम काय येईल याचा विग्रह निर्विघ्नमचा? विघ्नानाम बरोबर. निर्विघ्नमचा विग्रह होईल विघ्नानाम अभाव. विघ्नानाम अभाव. आणखी एक बघा उपनदम. उपनदम किंवा उपनदीम असं घ्या. नदीम समीपम. नदीम नाही, नदीम नाही. समीपम बरोबर वापरलं. नदीम समीपम. नद्यः समीपम. हा नद्यः समीपम. षष्टी घ्यायची तिथे. नद्याः समीपम. नद्याः समीपम.
ज्याच्या जवळ ती षष्टी घ्यायची, तिथे पूर्वपद त्याच्यात षष्टीमध्ये घ्यायचं. उपजरा, उपजरा काय येईल? विग्रह. जरा से समीप. समीपम बरोबर घेतलं, पण जे षष्टीचं रूप घेतलं ते चुकवलं. शब्द कोणता आहे? जरा. आकारांत शब्द येतो. जरा आकारांत शब्द आहे, कशानुसार चालणार तो? माला. जरा से समीप. माला शब्दानुसार चालेल. तर माला शब्दानुसार षष्टी काय होते जराची? जरया. जरायाः. जरया. जरायाः. जरायाः समीपम. एक RGUHSचा पेपर झाला कालच झाला. RGUHS कर्नाटकची युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता, गुरोः समीपम हा समास विग्रह दिलेला होता. काय येईल त्याचं? समास विग्रह दिलेला होता गुरोः समीपम. समस्त पद काय होईल त्याचं? उपगुरु. उपगुरुम. उपगुरुम. ठीक आहे. आला हा अव्ययभाव समास, कळाला सगळ्यांना? अव्ययभाव समास कळाला? आता हे काय करायचं, याच्यामध्ये जे समास विग्रह आणि समस्त पद दिलेले आहेत ना, ते एका कागदावरती लिहून काढा, चार्ट बनवा लागलं तर. म्हणजे तुम्ही समस्त पद समास विग्रह दोन्ही एक सोबत वाचलेले राहिले तर समस्त पद येताच बरोबर त्या ठिकाणी विग्रह लक्षात येतो, किंवा विग्रह बघताच बरोबर त्याचं समस्त पद काय ते कळतं. तर तसं चार्ट तयार करा. जसं इथे वरती जे उदाहरण दिले होते, सक्षत्रम, क्षत्राणाम संपत्ती, तो सक्षत्रम जो आहे तो ॲज इट इज विचारतील, त्याच्यामध्ये चेंज नाही करणार. किंवा सहरी, आता हरे हे सादृश्यम, आता सहरीमध्ये थोडा चेंज काय करतील, दुसरं कोणता तरी शब्द टाकतील, सखी सख्या हा सादृश्यम, किंवा सराम असं करू शकतात, तेवढे चेंज करतील. पण सह आलं तर सादृश्य घ्यायचं, एवढं लक्षात राहू द्यायचं. नंतर दुर्यवनम, यवनानाम विरुद्धी, हे ॲज इट इज विचारतील, याच्यामध्ये चेंज नाही होणार. चेंज कुठे होतील? यथाशक्ती, जसं यथाशक्ती तर शक्तीच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसरे काही शब्द टाकू शकतात. यथाविधी, शक्तीच्या ऐवजी विधी शब्द टाकू शकतात, किंवा शक्तीच्या ऐवजी आणखी दुसरे शब्द टाकतील, त्याच्यानुसार. यथा आलं तर अनतिक्रम्य वापरायचं, हे लक्षात राहू द्यायचं. निर आलं तर अभाव शब्द घ्यायचा आहे उत्तरपदात, हे लक्षात राहू द्यायचं. उप आला तर उत्तरपदात काय शब्द घ्यायचा? उप आलं तर समीपम घ्यायचं. आणखी एक उदाहरण बघा, प्रत्येकम. प्रत्येकम, प्रत्येकमचं काय? एकम एकम. एकम एकम प्रति. जर का असं लिहिलं ना एकम एकम, तर पुढे प्रति पण घ्यायचं, एकम एकम प्रति. जसं प्रतिगृहम, त्याचा विग्रह जर का घेतला तर गृहम गृहम प्रति असं पूर्ण घ्यायचं. किंवा एके एके, जर सप्तमीमध्ये घेत असेल तर एके एके, दोनदा. प्रतिदिनम, दिने दिने. दिने दिनेच्या पुढे प्रति लावायचे का सर? नाही, जर का दिनम दिनम लिहिलं तर दिनम दिनम प्रति, आणि जर का फक्त दिने दिने लिहिणार तर त्या ठिकाणी प्रति नाही लावायचं. ठीक आहे. कळाला हा अव्ययभाव समास सगळ्यांना? याच्यात काही डाऊट?
अव्ययीभाव समास कळालं सगळ्यांना? याच्यामध्ये जे शब्द आहेत ते लक्षात राहू द्या. कोणता शब्द आल्यावरती विग्रहात काय शब्द घ्यायचा तेवढं फक्त जोड्या लक्षात राहू द्या. ठीक आहे. हां, तत्सर्वनामाचा शब्द काल राहिला घ्यायचा. कोणाला सांगितलं होतं पाठ करायला? तत्सर्वनाम. तत्सर्वनाम स्त्रीलिंगी सा ते ता प्रथमा. पाठ करून येणार होतं कोण? कोणाला सांगितलेलं होतं? ठीक आहे, जाऊ द्या. कोणाचं पाठ आहे का ते? सा ते ता प्रथमा. हां, तनिष्का. सा ते ताः प्रथमा तां ते ताः द्वितीया तया ताभ्यां ताभिः तृतीया तस्य ताभ्यां ताभ्यः चतुर्थी तस्या ताभ्यां ताभ्यः पंचमी तस्या तयोः तासां षष्ठी तस्यां तयोः तासु सप्तमी. बरोबर. ठीक आहे. सा ते ता प्रथम म्हणजेच स्त्रीलिंगमध्ये आपण ती किंवा तिचे हे दाखवायचं असेल त्यावेळेस तत्सर्वनामचे हे सा ते ता हे वापरतो. आता शब्दरूप जवळपास पूर्ण झालेत. आता काय करायचं? धातुरूप पाठ करायचे. प्रत्यय पाठ करायचे धातूचे. लटलकारचे, लंगलकारचे. जसं लटलकारचे प्रत्यय आहेत परस्मै पदाचे मी वह म सी तह त अंती तह अंती. मी वह म उत्तम पुरुष, सी तह त मध्यम पुरुष, ती त अंती प्रथम पुरुष. तर असे प्रत्यय पाठ करायचे. कोण पाठ करणार उद्या? लटलकार परस्मै पद पण आणि आत्मनेपद पण. अंजली. अंजली पाठ करून येईल उद्या. बाकी सगळ्यांनी पण पाठ करा. ती बोलून दाखवेल फक्त. दोन्ही परस्मै पदाचे आणि आत्मनेपदाचे दोन्ही पाठ करायचे प्रत्यय. ठीक आहे.